समाजामध्ये एक विकलांग घटना जाळून दुसरी जगाला उतरणारी घटना निर्माण करण्याचं काम जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच केलं अशा त्या युग पुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चरणी मी प्रथम अभिवादन करते. आणि मी कोड क्रमांक 10 आज तुमच्या समोर विषय मांडत आहे, युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, ज्यावेळी इथला विकलांग समाज हा तेजोहीन झाला होता, ज्यावेळी इथला विकलांग समाज हा तेजोहीन झाला होता, जीव मात्रातल्या जगदीश्वराला, जनतेतल्या सर्वेश्वर श्रमामधल्या सर्वेश्वराला आणि जनतेतल्या जनार्दनाला तो विसरून गेला होता. मोडकळीस आलेल्या वर्णव्यवस्थेला वाड्यावरती जातीयतेची चूल मांडून न पावणाऱ्या देवाला तो नैवेद्य दाखवण्यात बुडून गेला होता. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने आपल्या छातीवर घाव घेत आपल्या समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या परिवर्तनासाठी सातत्याने धाव घेतल्याचं आपल्याला या इतिहासातून पाहायला मिळते. बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं, जर आपण या कालचक्राला कलांडी दिली गेली नाही तर हे जातीयतीचं कालचक्र असंच फिरत राहिलं तर दीनदलितांच्या गळ्यातली मटकी, कमरेवरच्या ढाळ्या आणि त्यांचे गाव कसा बाहेरचं जीवन असंच राहील. वैभवाच्या नरकात कित्येक मुली केशव पण असंच घडत राहील. आत्महत्येच्या काही त्यांच्या जीवनाचा जोहर होत राहील. श्रमिकांना भुके कंकाल होऊन अशीच भीक मागावी लागेल आणि कामगारांना मुनिमान पुढे चापकाचा महार सहनच करावा लागेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या छातीवरती घाव घेत संविधान लिहून दीनदलितांना त्यांचा कायदा हातात देऊन दिला आणि त्यांना त्यांचा सन्मान, आत्मसन्मान हातात दिला. सर, एकदा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील घटना आवर्जून इथे सांगावीशी वाटते. सर, एकदा बाबासाहेब आंबेडकर पेपर देऊन घरी आले, जेवायला बसले आणि जेवता जेवता वडिलांना विचारलं, वडील तुम्ही नाही जेवणार? आणि वडील म्हणाले, भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मग मी जेवतो. दुसऱ्या दिवशी ती पेपर देऊन आले आणि वापस जेवायला बसले आणि जेवता जेवता वडिलांना प्रश्न विचारला की बाबा तुम्ही नाही जेवणार? आणि वडील पुन्हा म्हणाले, भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मग मी जेवतो. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवता जेवता वडिलांना प्रश्न विचारायचे की बाबा तुम्ही नाही जेवत? आणि वडिलांचं उत्तर ठरलेलंच की भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मग मी जेवतो. पाचव्या सहाव्या दिवशी जेवता जेवता एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात विचार आला, मी रोज वडिलांना विचारतो की बाबा तुम्ही नाही जेवत आणि माझ्या वडिलांचं उत्तर ठरलेलंच की भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मग मी जेवतो. पण माझं जेवण झाल्यावर टोपल्यात भाकरी शिल्लक राहत नाही, मग माझे वडील खातात काय? आणि मग ते जेवता जेवता वडिलांना विचारतात की बाबा मी तुम्हाला रोज विचारतो की बाबा तुम्ही नाही जेवत आणि तुम्ही रोज उत्तर देता की भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मग मी जेवतो. पण बाबा माझं जेवण झाल्यावर टोपल्यात भाकरी शिल्लक राहत नाही, मग तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तसेच त्यांचे बाबा शांत होऊन म्हणाले, भीमराव माझी भूक ह्या भाकरीनं भागणारी नाहीये. भीमराव तुम्ही एवढे मोठे व्हा, भीमराव तुम्ही एवढे मोठे व्हा की तुमचं ते मोठेपण बघूनच माझं पोट भरेल. भीमराव तुम्ही मोठे व्हा. भीमराव माझी भूक या अन्नाने भागणारी नाही, तर माझी भूक ही तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाने भागणारी आहे. भीमराव परिस्थिती नाहीये, घराचं नीट उजेड नसेल तर आपण अभ्यासाला बसत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रस्त्यावरच्या विजेच्या खांब्याखाली बसून शिक्षण घेतलं आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. आजही त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर त्याचा पुतळा उभा आहे आणि त्याच्या खाली लिहिलंय द सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर, एकदा एका आईला प्रश्न पडतो की मुलांनी 5 रुपये हरवले की काय? आई त्याला विचारते, बाळा तू 5 रुपये हरवले? तर तो मुलगा म्हणतो, आई तू 5 रुपये दिलेस आईस्क्रीम खाण्यासाठी. मी गाड्यावरतीही गेलो, काकाच्या हातात 5 रुपये टेकवणार तितक्यात माझी नजर त्या ठोकळ्यावर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवरती गेली आणि आई तू दिलेल्या 5 रुपयाच्या ठोकळ्यावर तो डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो होता. आई तू दिलेल्या त्या 5 रुपयाच्या ठोकळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. आई तू दिलेल्या त्या 5 रुपयाचा ठोकळा आईस्क्रीम तर सोडगं जाईल, पण जर मला पुनर्जन्म जरी मिळाला ना तो मी ठोकळा कधीच विकणार नाही. कारण आई जन्म तू दिलास, चालायला तू शिकवलं, पण जगण्यासाठी लागणारा श्वास, भुकेसाठी लागणारी भाकर आणि स्वाभिमानानं चालण्यासाठी जगण्यासाठी लागणारा आत्मसन्मान या सर्व गोष्टींवर ज्याचं नाव करून ठेवा
हो असे अगणित उपकार माझ्या बापाने केले ते म्हणजे युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते म्हणजे युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छीने हुए अधिकार अगर भीख में वापस नहीं मिले तो उन्हें संघर्ष करके वापस मिलना पड़ता है. म्हणजे जर तुम्ही आजच्या सरकारच्या दडपशाही खाली घाबरत असाल तर त्या काळी तर कोणतीच व्यवस्था नसतानाही आपल्यावर होणारे अत्याचार अन्याय च्या विरोधात त्यांनी उभा राहून एवढी आपल्याला ताकद दिली. त्यांनी संविधान लिहून आपल्याला एवढी ताकद दिली की आपण दिल्लीच्या तख्त्यालाही खाली खेचून आणू शकतो. एवढी मनगट ताकद ज्यांनी दिली ते म्हणजे युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाता जाता मी एवढंच सांगू जाईल, कदाचित कागदांवर लिहिलेला या महापुरुषांचा इतिहास पुसला गेला असेल. कदाचित कागदांवर लिहिलेला या महापुरुषांचा इतिहास पुसला गेला असेल. दगडांवर कोरलेला या महापुरुषांचा इतिहास मोडला गेला असेल. परंतु आपल्या देशातल्या शेताच्या बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या पदावर काम करणाऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या मनात या युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती महात्मा फुले यांचा इतिहास कधीच मोडू शकत नाही. ही या इतिहासाच्या नावाची किमी आहे. ही या इतिहासाच्या नावाची किमी आहे. मी माझे भाषण इथे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.